खारघरमध्ये नियमित पाणी पुरवठा आणि सुधाकर शिंदे यांना परत बोलवण्याच्या मागणीसाठी स्वच्छ खारघर मंचाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी स्वाक्षरी मोहीम व कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते। या स्वाक्षरी मोहिमेत खारघरमधील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। याच कार्यक्रमादरम्यान सामाजिक कार्यकर्ते मंगेश रानवडे यांनी निवडणूक पार पडल्यानंतर सुधाकर शिंदे पनवेलमध्ये परत येतील असे मुख्यमंत्र्यांनी SMS द्वारे कळवल्याचे घोषित केल्याने खारघरवासियांनी आनंद व्यक्त केला। स्वच्छ खारघर मंच या माध्यमातून कॅन्डल मार्च आणि स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे। काय प्रयोजन आहे त्याचं? आमच्या दोनच मागण्या आहेत, कारण का खारघरमध्ये सर्वात दोन जटिल प्रश्न आहेत। एक प्रश्न म्हणजे प्रशासन आणि दुसरं म्हणजे पाणी। प्रशासनबद्दल आम्ही सांगू शकतो की 5 महिन्यापूर्वी डॉक्टर सुधाकर शिंदेने जे कार्य केलं होतं, ज्यामुळे पूर्ण खारघर हे अत्यंत सुंदर, क्लीन, फुटपाथवर चालण्यासाठी सगळ्यांना योग्य आणि जे पोल्युशन फ्री करून ठेवलं होतं, कारण का वीटभट्ट्या बंद करून त्यांनी बऱ्याच काही गोष्टी कार्यक्रम चांगल्या केल्या होत्या। तसंच सिडकोला जे पाणी मिळतं आहे सध्या आणि जे डिमांड आहे ह्याच्यामध्ये खूप तफावत असल्यामुळे लोकांना पाण्याची खूप कमतरता होते। त्याच्यामुळे आम्ही एक स्वाक्षरी अभियान घेऊन दोन्ही मागण्या, एक मागणी आम्ही मिस्टर भूषण गगरानीकडे पोहोचवणार आहोत आणि दुसरी माननीय फडणवीस आम्ही पाठवणार आहोत। या मोहिमेमध्ये आपल्याला कुठल्या राजकीय पक्षांनी किंवा कुठल्या इतर सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिलेला आहे? आम्हाला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। भाजप मनसे म्हणा, शेतकरी कामगार पक्ष, बरेच लोक तुम्ही पाहत आता इकडे आहेत, सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे। काही थोड्या प्रमाणात, काही पूर्ण प्रमाणात, ठीक आहे, पाठिंबा मिळणं हे गरजेचं आहे। या ठिकाणी गुरुनाथ गायकर सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या, आपल्या काय भावना या संदर्भात? आपण आता पाहिलंच असेल की पूर्वीचं खारघर आणि आताचं खारघर, गेल्या 25 वर्ष सिडको येथे खारघरमध्ये सर्व्हिस देते आहे, पण ते त्यांना 25 वर्षात नाही जमलं, ते एका 2 ते 4 महिन्यात सुधाकर शिंदे यांनी करून दाखवलं। जे काम त्यांनी करायचं होतं त्याने एका झटक्यात करून दाखवलं। म्हणून अशा अधिकाऱ्यांना सपोर्ट देणं, खारघरला सपोर्ट देणं हा सर्वप्रथम आमच्या खारघरवासियांचा माझा कर्तव्य आहे आणि आम्ही तेच करत आहोत। जे आज खारघर मंचाच्या वतीनं सुधाकर शिंदे यांना पुन्हा या पदावर आणि पुन्हा खारघर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून येण्यासाठी जी स्वाक्षरी मोहीम खारघर मंचाने घेतलेली आहे, त्या खारघर मंचाला माझ्या शेतकरी कामगार पक्षाचा, माझ्या खारघरवासियांचा पूर्णतः सपोर्ट आहे आणि सदैव राहणार आहे। या ठिकाणी आता ज्या राजेंद्र निंबाळकर म्हणून जे पनवेलला नवीन आयुक्त लाभलेले आहेत, कुठेतरी त्यांच्या कार्यपद्धतीवर मग आपला आक्षेप असं नाही जाणवत मग आपल्याला? नाही, मला असं नाही म्हणता येणार, कारण त्यांचं कार्य अजून मी पाहिलंच नाही। सुधाकर शिंदे नाही, त्यांचं कार्य आपण पाहिलेलं नाही, मग तरी देखील आपल्याला सुधाकर शिंदे पाहिजेत आणि असं आपलं म्हणणं आहे। मग कुठेतरी हे अविश्वास व्यक्त करत आता आपण, असं नाही वाटत? नाही, मी असं नाही म्हणणार, कारण सुधाकर शिंदे यांचं कार्य मी 4 महिन्यात पाहिलेलं आहे। जे कार्य आहे त्यांचं, ते कार्य खारघरवासियांनी पूर्ण पाहिलेलं आहे। त्या कार्याला पाहूनच मी बोलत आहे, कोणावर हे आरोप मी करत नाही। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे खारघर शहरचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल हे देखील आहेत। काय सांगायला आपण, कारण आपल्या बॅनरमध्ये असं दिसतंय की डॉक्टर सुधाकर शिंदे यांना कुठेतरी परत बोलवावं, अशासाठी आपलं समर्थन तिथं दिसत नाही। इतर राजकीय पक्षांनी मात्र सरळ आणि स्पष्टपणे तसा उल्लेख केलेला आहे। सबसे पहले स्वच्छ खारघर मंच के द्वारा जो अभियान की शुरुआत हुई है, सबसे पहले भारतीय जनता पार्टी का उनको समर्थन है। अभी खारघर को स्वच्छ बनाना चाहिए, खारघर को हम लोग कैसा बनाना चाहिए, उसके लिए अपने आमदार प्रशांत ठाकुर के माध्यम से पनवेल महानगरपालिका की रचना होनी चाहिए। ये डिमांड क्यों की गई? हमको मालूम है कि IAS दर्जा का व्यक्ति आके क्या परिवर्तन कर सकता है, वो परिवर्तन हमने सुधाकर शिंदे को लाके करके दिखाया है। तो हम लोग नहीं चाहेंगे कि ऐसे ऑफिसर यहाँ से हटे। हम बोलते थे कि काफ़ी लोग विरोध करते थे, पनवेल महानगर नहीं बननी चाहिए, खारघर गाँव बन जाएगा, ये बने, क्या हुआ? आने के बाद खारघर बैनर मुक्त बन गया। खारघर आज लोग फुटपाथ पे आराम से चल सकते हैं, होकर मुक्त हो गया। बहुत सारे अतिक्रमण हो चुके। ये हमको मालूम था कि पनवेल महानगरपालिका के माध्यम से हम लोग क्या परिवर्तन कर सकते थे। तो ऐसा वो जो गलत मैसेज लोगों के द्वारा फैलाया जाए वो बहुत गलत है। अभी इलेक्शन कमीशन ने काफ़ी लोगों ने, किसने किया हमको मालूम है, किसने इसका कंप्लेन किया कि ऐसे ऑफिसर जो किसके भाई है, इसकी वजह से जो निष्पक्ष चुनाव नहीं हो सकते, इसलिए इनकी बदली होनी चाहिए। तो इलेक्शन कमीशन के आदेश से अगर CM ने किया है वो क्षणिक है, वो इलेक्शन के बाद वापस आने वाले हैं। मगर ये हम सबको मिल के प्रेशर बनाना चाहिए। वो हमारा भी डिमांड है कि ऐसे ऑफिसर सदाकाल यहाँ रहने चाहिए। इससे खारघर का भी और पूरे एरिया पनवेल महानगर का पूरा विकास होगा और परिवर्तन होगा। आपण सुधाकर शिंदे यांना परत बोलवलं नाही, याच्याविषयी मला आपल्याला विचारायचं। सुधाकर शिंदे आने चाहिए, सब चाहते हैं, बराबर है, पर ऐसा बोल के मैं एक जो IAS दर्जा का जो कमिश्नर यहाँ काम कर रहा है उसका अपमान हम लोग पार्टी के माध्यम से नहीं करना चाहते हैं। हम नहीं लिखा उसका मतलब हम नहीं चाहते, ऐसा नहीं है। मतलब
हर व्यक्ति सक्षम है, ऐसा नहीं है कि कोई सक्षम नहीं है। मैं ऐसा किसी का अपमान करना नहीं चाहता, इसीलिए हमने उसका उल्लेख नहीं किया है। उसका मतलब ये नाही आहे की हम लोग नहीं चाहते। नाही, भाजपाच्या वतीने जसं तुम्ही पटेल साहेबांना आमच्या अध्यक्षांना विचारलं की आम्ही त्यांना परत बोलवणारच आहोत। हे बघा, न्यायव्यवस्थेवर आपला सगळ्यांचा विश्वास आहे आणि निवडणूक आयोगाने सांगितलंय, ठीक आहे, निवडणूक आयोगाने सांगितलंय की सुधाकर शिंदे साहेबांना तात्पुरती तिकडे त्यांनी फक्त निवडणूक काळापुरतं त्यांची बदली तिथे झालेली आणि कधीही भाजपा नेहमी याच्या समर्थनार्थ होतं की आयुक्त सुधाकर शिंदेसारखे कार्यक्षम अधिकारी इथे यावेच। सारवासारवचा प्रश्नच नाही आहे इथे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि जनता ही खूप हुशार आहे। इथं कुणीही सारवासारव करायची गरज नाही आहे। मला वाटतं इथला प्रत्येक सुज्ञ नागरिक आहे खारघर शहरातला आणि त्याला पूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रातल्या सुज्ञ नागरिकाला हे कळतं की हा जो काही म्हणजे निर्णय झालेला आहे आयुक्तांना तिकडे बदलीवर पाठवण्याचा, हा फक्त आपल्या निवडणूक आयोगामार्फत झाला आहे आणि आम्ही नेहमीच सुधाकर शिंदेंच्या पाठीशी आहोत। जर तिथं तसं नसतं तर आम्ही स्वाक्षरी अभियानात किंवा इतर मोर्चात सहभागी झालोच नसतो। या ठिकाणी आताच या स्वाक्षरी मोहिमेच्या दरम्यान त्यांना एक ब्रेकिंग न्यूज आलेली असं त्यांचं म्हणणं आहे। मंगेश रानवडे साहेबांचं असं म्हणणं आहे की एक ब्रेकिंग न्यूज आहे। काय ब्रेकिंग न्यूज आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। आम्ही दुपारपासून जवळपास मुख्यमंत्री साहेबांना 2 मेल पाठवले होते, ट्विट केलं होतं, SMS पाठवलं होतं। त्यांचा रिप्लाय, एक सामान्य माणसाला एक रिप्लाय त्यांचा आलेला आहे। त्याच्यामुळे त्यांनी लिहिलं आहे, ही इज ट्रान्सफर्ड बिकॉज ऑफ डायरेक्टिव्स गिवन बाय इलेक्शन कमिशन, ही विल बी बॅक पोस्ट इलेक्शन्स। कुठेतरी पनवेलवासियांची किंवा खारघरवासियांची सगळ्यांचीच अशी एक भावना होती की सुधाकर शिंदे यांना पुन्हा एकदा पनवेलमध्ये आयुक्त म्हणून बोलवण्यात यावं आणि कुठेतरी ती पनवेलवासियांची जी इच्छा आहे ती पूर्णत्वास होणार आहे, हे या ठिकाणी सिद्ध होत आहे। I'm very happy here that we all have united for a great cause, and I'm happy all the not bearing any politics in mind, not taking any political dividend, all have just come under one roof for the cause, the great cause of Dr. Sudhakar Shinde ji, where he was a daring officer who did lots for Kharghar, and we had a dream of a smart city, and we think because of him the dreams will come true, and we have hopes he will come back, and for that we all have gathered, and I'm really happy of Swachh Kharghar group. I am catering the group, and we are happy that all have come in one group, and we want him back, we want Sudhakar Shinde back. मुख्यमंत्र्यांनी हे जे आश्वासन दिलं आहे त्याबद्दल सर्वात पहिलं मी त्यांचे आभार मानते। त्याने एक सामान्य जनतेला जो एकदम फास्ट रिप्लाय दिला आहे त्याच्यावरनं कळू शकतं की मंत्री असूनही मुख्यमंत्री असूनही एक ग्राउंड लेवलच्या माणसाशी कसे जोडलेले असतात की त्यांच्या छोट्या छोट्या समस्यांवर पण ते किती लक्ष देतात आणि ही जी प्रणाली आहे भाजपाची तर त्याला मी खूप त्यांचं अभिनंदन करते। आणि सेकंड जे सुधाकर शिंदेंवर आता आपला जो चालला आहे विषय, तर शिंदे साहेबांना 45 दिवसांनंतर परत आणणार होता हा विषय अगोदर सगळ्यांना माहितीच होता, त्याच्याबद्दल कुठला वादच नव्हता। शिंदे साहेब येतील तेव्हा नक्कीच आनंद होईल, कारण जी त्यांची कामगिरी होती त्याच्याने सर्व जनता आणि आम्ही पण खुश होतो, तर त्यांच्याने आम्हाला आनंद होईलच। आणि आता जे निंबाळकर साहेब आहेत ते अजून ग्राउंड लेवलला उतरले नाहीत काम करायला, कारण ते निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये थोडेसे बिझी होते आता, त्यामुळे कदाचित अपेक्षा आहे की ते पण चांगलंच काम करणारे असतील आणि लोकांना त्यांच्याकडनं पण तीच अपेक्षा त्यांची पूर्ण होईल। जो मुख्यमंत्र्यांनी त्यांना रिप्लाय दिलेला की आयुक्त सुधाकर शिंदे हे परत एकदा येतील, काय भावना आहेत आपल्या? हाँ, जैसे ब्रजेश पटेल जी ने बोला कि एक चुनाव आयोग का जो अपना डिसीज़न है उसके तहत अपने सुधाकर शिंदे जी का ट्रांसफ़र हुआ है, और इसी का राणा जी ने बोला कि उसी का उनको अब जवाब मिला है कि वो होने के बाद उनका वापस आने वाला ही है वो यहाँ पर। तो इस तरीके से, और जो भी है अभी जी निंबालकर जी भी यहाँ पर है, तो वो भी एक IAS ऑफिसर हैं, तो उनके ऊपर भी अभी तक हम लोगों ने ऐसा कुछ देखा नहीं है कि हम उनके लिए कुछ कहें कि उनको जाना चाहिए और सुधाकर शिंदे जी को आना चाहिए। तो ये एक निर्णय है और जिसका हम लोगों ने मला पुन्हा एकदा या मंचाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना विचारायचं की आपल्या आज या रिप्लाय नंतर काय भावना आहेत? आम्हाला अत्यंत म्हणजे खूप दिलासा वाटलेला आहे की एवढे सगळे लोक एकत्र आलेत आणि त्यांनी सगळ्यांनी एक मताने आवाज केलेला आहे आणि त्यांनी CM साहेबांना एक उत्तर त्यांना द्यायला लागलेलं आहे की हा माणूस डॉक्टर सुधाकर शिंदे विल कम बॅक आफ्टर इलेक्शन्स। दॅट इज अ बिग विन। मला असं वाटतं सगळ्यांनी टाळ्या वाजवून द्यायला बघा। मला मंगेशचं अभिनंदन करावं असं वाटेल की सर्वसामान्य माणूस जर रस्त्यावर उतरला तर CM काय PM ला पण आपण हलवू शकतो, हे खारघरसाठी आपल्या समस्यांसाठी। मुख्यमंत्र्यांनी जो आता निर्णय घेतला, आता SMS आला आमच्या ह्या मंचला
की मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो की आमच्या सर्वसामान्य खारघरवासियांचं किंवा पनवेल लोकांचं जे काय त्यांनी समस्या जाणून घेतल्या आणि सुधाकर साहेबांना ताबडतोब इथं आणण्याचा जो निर्णय घेतला त्यांचं आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो, पण आम्हाला सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला असं वाटतं हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आधीच घेतला पाहिजे होता, जेणेकरून ट्रान्सफर झालीच नाही पाहिजे होती. या ठिकाणी पूर्वी सुद्धा एक चर्चा होतीच की मुख्यमंत्र्यांनी असंच म्हणजे चर्चा होतीच की एकदा इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा आयुक्त सुधाकर शिंदे परत येतील अशी चर्चा होतीच ना. नाही, पण हे इलेक्शन हे कारण का असावं? जर एखादा व्यक्ती एखादा ऑफिसर चांगलं विधायक कार्य करत असेल तर त्याला कारणं का असावी? असं कोणीच राहिलं नाही की हा माझा रिलेटिव्ह आहे किंवा तो माझा रिलेटिव्ह आहे. त्या माणसावर जावं आपण. इथे तुम्ही जनतेचा प्रतिसाद बघावा की सुधाकर शिंदेबद्दल एक एक व्यक्तीला काय वाटतं. ते राम शिंदेचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांची फक्त बदली व्हावी हे चुकीचं आहे. पण माझ्यासारखा माणूस काय बोलेल, आज स्मार्ट सिटी म्हणून खारघर आपण आज इथे नावारूपाला आलेलं आहे आणि त्यांनी एवढ्या कमी वेळात एवढं चांगलं विधायक कार्य केलेलं आहे आणि त्याबद्दल सगळ्यांना आत्मीयत आहे. त्यामुळे आज आपण इथे सर्व पक्षाचे कार्यकर्ते किंवा एक मला वाटतं मंच म्हणजे पक्षीय कार्यकर्ते म्हणून आले नव्हते, खारघर वासीय म्हणून आलेले. हा मुख्य उद्देश हा होता की एका चांगल्या व्यक्तीला आपण पुन्हा घेऊन येऊया. मुख्यमंत्र्यांच्या दिलेल्या आश्वासनामुळे खारघर वासियांमध्ये एक प्रकारे आनंद आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कॅमेरामॅन याशिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता खारघर.